बघायचंय महाराजांचे मावळे म्हणून. कारण पहिल्यांदा तुम्ही रायगड पाहिला असेल किंवा नसेल, आता प्रत्यक्ष नेऊन वेळेत तुम्हाला दाखवणार आहे. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या ग्रुपचे मी सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. पहिल्यांदा रायगड पाहिला असेल किंवा नसेल, प्रत्यक्ष नेऊन दाखवणार आहे बघा. या रायगडाची समुद्र सपाटीपासून उंची आहे 2851 फूट उंचीवर किल्ला आहे. आणि जिथे तुम्ही रोपवेला बसलात ना खाली, त्याच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावर आलात, या डोंगराची हाईट 1375 फुटाची. किती मिनिटात त्या रोपवेनीवर आलात? 5 मिनिटात आलात ना. रायगडाची मागची बाजू आहे. रायगडाच्या समोरच्या बाजूला पायऱ्यात महाराजांच्या काळचा रस्ता 2360 पायऱ्यात किल्ल्यावर यायला. 2360 तेवढ्या पायऱ्या किल्ल्यावर चढून यायचं म्हटलं 2 तास कमी पडतात बघा. या गडाचं पहिलं नाव तर रायरी नाव होतं. शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1656 साली जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडनं जिंकून घेतला आणि मग त्याने या ठिकाणी किल्ला बांधला. किल्ला बांधायला किती वर्ष लागली माहिती का? 14 वर्ष लागली. 350 बिल्डिंग बांधल्या, 84 पाण्याच्या टाक्या आणि गडावर 11 तळी बांधली गेली बघ. तुम्हाला प्रश्न पडेल, रोपवेच्या 4 मिनिटाच्या खडतर प्रवासात तुम्ही रायगड सर केलात, पण प्रश्न इतिहासाला किल्ल्याच्या कामाला जी वापरलेली जी दगड आहेत ना, ती सगळी आणली कुठून? गडाच्या खालून आणली का? गडाच्या कामाला वापरलेली दगड ही त्या काळात गडाच्या वर माथ्यावरच काढली. तर या गडावर विहिरी खोदल्या, तलाव खोदली, टाक्या खोदल्या आणि त्याचा जो मधून निघाला दगड ना, याचा वापर त्या काळी इथे किल्ला बांधायला केला. आपण पुस्तकातून इतिहास वाचलाय, पण इतिहास ज्याने शोषण केलाय, इतिहास ज्यांच्यामध्ये सामावलाय रायगडाच्या प्रत्येक वास्तू आणि बुरुजांमध्ये. म्हणून आजही रायगडाला विचारावंसं वाटतं की सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता, सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता. का त्यांच्या पाऊल खूण आजही इथे जिवंत आहे. जरी किल्ला पडला जरी असेल ना, इतिहास मात्र जिवंत आहे. बरोबर. जरी किल्ला पडला असेल, इतिहास मात्र जिवंत आहे. कारण आज लाखो शिवभक्त इथली माती कपाळी लावून जातात. जणू धर्तीवरचा हा स्वर्ग नटलेला होता त्या काळात. कारण त्या काळात इथे 5000 लोक राहायची. रायगडाला चारी बाजूनी सह्याद्रीने वेढलेलं आहे, डोंगर रांगेला सह्याद्री म्हणतात. किल्ल्यावर 5000 लोक राहायचे. आता मागच्या साईडने तुम्ही आलात, त्या दरवाज्यातून एंट्री केली त्याला मेना दरवाजा म्हणतात. शिवाजी महाराजांच्या राण्या त्या काळात मेन्यात बसून, मेना म्हणजे डोलीमध्ये बसून या दरवाजा वाटे ये जा करायचे, तो मेना गेट. आता इथे बघा एक मोठा महाल, अशी 6 घरं तिथे लाईन मध्ये बांधलेली. याला शिवाजी महाराजांच्या राण्यांचे महाल म्हणतात. शिवाजी राजांना राण्या किती होत्या? 8 राण्या होत्या. का केल्या होत्या? महाराजांनी 8 राण्या स्वराज्य वाढवण्यासाठी केल्या होत्या. त्यांच्या राण्यांची नावं सईबाई, स्वैराबाई, काशीबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, सकवर्णाबाई, लक्ष्मीबाई, गुणवंताबाई असं होतं. या 8 राण्यांपैकी या गडावर महाराजांच्या सोबत 6 राण्या राहायच्या. हे पहा, एका राणीचं एवढं मोठं घर आहे. अशी 6 घरं तिथे लाईन मध्ये बांधलेली. हे राणीचा हॉल, ते मागचं बेडरूम. ही घरं त्या काळी 2 मजली उंच होती. त्याच्यावरती सागाची लाकडं आणि मातीची कौलं होती. 8 राण्यांपैकी रायगडावर महाराजांसोबत 6 राण्या राहायच्या. मग 2 राण्या कुठे राहत होत्या? तर महाराजांची जी पट्ट राणी होती ना, सईबाई, त्या राणीचं निधन राजगडावर झालं. दुसरी राणी पुतळाबाई रायगडाच्या पायथ्याशी पाचाडमध्ये राहायच्या. मग गडावर किती राहतील? त्यांचे इथे 6 महाल होते बघा. ह्या बांधकामात काय वापरलं माहिती का? चुना, गुळ आणि शिस. चुना, गुळ आणि शिस वापरलेलं आहे. त्याच्या वरचं छप्पर गेलं कुठे? तर 18व्या शतकामध्ये रायगडावर इंग्रज आले. इंग्रजांनी अफाट लूट या गडावर नेली. राहिले ते राजवाडे, महाल. कारण ते राहू नयेत, कारण ते जर राहिले तर पुन्हा मराठ्यांचं राज्य उभं होईल. पण तोफेचा मारा करून रायगड जाळला. असे 6 राण्यांचीच घरं त्या काळातली बघा. तर एक पाहताना ते सगळे सारखेच आहेत. बांधकामाचं आयुष्य काय माहिती का? आज एखादा सिव्हिल इंजिनियरने एखादं घर उभं केलं, गॅरंटी देतो का? ज्याने किल्ला बांधला त्याने याची गॅरंटी दिली की जोपर्यंत पृथ्वी तलावर चंद्र, सूर्य, तारे तळपतील ना, तोपर्यंत रायगडाच्या वास्तू अबाधित राहतील. 6 माल सारखेच आहेत, सेम माल आहेत. इथून बाहेर जाऊया आपण. जय शिवाजी. ही रायगडाची मागची बाजू आहे आणि ही रायगडाची पूर्व बाजू, ही पश्चिम बाजू. असा किल्ला पसरलाय 3 किलोमीटर. ही रायगडाची दक्षिण बाजू आणि ही उत्तर बाजू. असा किल्ला 2 किलोमीटर पसरलाय बघा. पूर्वी काय नजराना नटला असेल, काय हसत खेळत आणि रांगत असेल रायगड त्यावेळेच्या.
कारण त्यावेळच्या लोकांच्या आजही पाऊल खुणा इथे जिवंत आहेत. गड जरी पडला जरी असेल, इतिहास मात्र जिवंत आहे. बरोबर की नाही? ही स्वराज्याची राजधानी आहे. रायगडाला चारी बाजूनी सह्याद्रीने वेढलेले आहे, पर्वतरांगांनी. त्यातली कुठलीही सह्याद्रीची पर्वतरांग रायगडाच्या कड्याला जॉईन किंवा जोडलेली नाही. स्वतंत्र किल्ला आहे. म्हणजे जशी गुलाबाच्या फुलात कळी उमलून बाहेर पडते ना, तसा रायगड एकाच कातळापासून तयार झालेला आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची दुसरी राजधानी या किल्ल्याची निवड केली. ह्या 8 राण्यांचे 6 महाल. 2 कुठे राहतो ते सांगितलं तुम्हाला मी ना. बरोबर. 6 राण्यांची घरं, त्याला आतून आटीत रस्ते होते. ही घरं आतून 2 मजली उंच होती. त्या घरांच्या शेजारी पण, त्या घराच्या ओट्यावर तुम्ही बसलात ना, हे राणीचे दाशी महाल आहेत बघा. राण्यांच्या दाशांची घरं. खाली बघा मोठमोठे वाडे दिसतात तुम्हाला, ते खालची घरं. ही रायगडावरची अष्टप्रधानांची ऑफिस आहेत बघा. अष्टप्रधान म्हणजे मंत्रिमंडळ. हा, मंत्रिमंडळ. शिवाजी महाराजांच्या ताब्यात असणारे जे गडकिल्ले आणि गावं होती ना, या किल्ल्यांचा कागदोपत्री कामकाज त्या त्यांच्या ऑफिस मधून पाहिलं जायचं बघा. 8 मंत्री होते. समोर बघा, हे समोर दिसतं ना तुम्हाला, ही लोखंडाची जाळी लावली बघा. त्याच्या आतमध्ये लाईन मध्ये 3 कोठार आहेत. कोठाराची खोली 25 फुटाहून जास्त आहे. त्याला धान्यांचं कोठार म्हणतात. कोकणात त्याला कणगी म्हणतात. कारण अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या जर गोष्टी गडावर मुबलक असतील तर येणाऱ्या शत्रूला आपण धूळ चालू शकत होतो. ही त्या काळातली धान्यांची कोठार बघायची आणि बघून या मग महाराजांच्या राजवाड्यात. धान्यांची कोठार. असं वाटतं कोणती विहीर आहे ती. हे मंत्रिमंडळाचं ऑफिस होतं म्हणे त्यांचं. सगळे तांदूळ बिंदूळ संपले आता. अरे तांदूळ दिसले वाटतं. काय दिसलं हो? कुठं? रॉड पण टाकले ते वाटतं काढा. ते तिकडं कोपऱ्यात कव्हर आहे ते कव्हर. आलेला गणेश दरवाजा, त्या समोरच्या भिंतीपासून ती मागे विटांमध्ये बांधलेली भिंत दिसते का आडवी तुम्हाला, सिमेंट प्लास्टरची, त्याच्या आतमध्ये हा एवढा जो मोठा इथे प्रशस्त पडलेला जो परिसर आहे ना, यालाच गडावरचा महाराजांचा पूर्वीचा राहता राजवाडा बोलतात. नसेल का हो महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा. तर आज आम्ही असे लाखो शिवभक्त पाहतो की आल्याला इथली माती सुद्धा कपाळी लावून जातात. इथली जागा पवित्र. शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण कोणतं? शिवनेरी किल्ला. बालपण पुण्यात गेलं. पहिली राजधानी राजगड, ही दुसरी राजधानी. जेव्हा महाराज रायगडावर स्वराज्य राज्यकारभारासाठी आले ना, तर त्यांचा वाडा रायगडावर याच ठिकाणी, दादा चप्पल खाली काढा, याच ठिकाणी वाडा होता त्यांचा. आलं का लक्षामध्ये? हा वाडा त्या काळी 2 मजली उंच होता. 32 फूट उंचीच्या इमारती होती आणि पलीकडचं स्वयंपाकघर होतं. वाड्याच्या बाजूच्या भिंतीचे जणू काही टेळणीचे बुरुज होते. पण नसतील का त्यांच्या आजही पाऊल खुणा इथे जिवंत. 10 वर्ष याच रायगड किल्ल्यावर महाराजांचा इथे वास्तव्य होतं. आणि एक सांगायचं तात्पर्य एवढंच की या स्वराज्याचा राज्यकारभार पाहता पाहता या रायगडावरून एक स्वतंत्र सूर्य मावळला. अखंड महाराष्ट्र पोरका झाला. छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू देखील याच वाड्यामध्ये झाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूची तारीख आहे 3 एप्रिल 1680. शिवरायांचा मृत्यू रायगडावर झाला. ही खबर स्वराज्याच्या प्रत्येक घराघरात कुटुंबापर्यंत पोहोचली. तिथे न थांबता शिवरायांच्या मृत्यूची बातमी त्यावेळेला दिल्ली औरंगाच्या दरबारी पोहोचली. औरंगाच्या दरबारी इथून माहिती पोहोचते की रायगडावर शिवरायांचा मृत्यू झाला. ही खबर औरंगाचा जासूस माहिती घेऊन दरबारात येतो आणि काय म्हणतो, हुजूर दख्खन में शिवा का अंत हो गए. आता हे ऐकल्यानंतर औरंगजेब आनंदित व्हायला पाहिजे. आनंदित व्हायला तो दुःखी झाला. सिंहासन तख्त उतरून खाली आला, मस्जिद मध्ये गेला, जिरेटोप उतरवलं आणि नमाज पडू लागला. काय म्हणू लागला, हे खुदा तेरे यहाँ जन्नत के दरवाजे खुले रख देना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर सिवा तुम्हारे पास आ रहे. मरावे फार उरावे.
म्हणून लढायचं कसं ते छत्रपती शिवरायांसारखं आणि मरायचं कसं ते छत्रपती संभाजीरायांसारखं. महाराष्ट्रात बघा शिवरायांचे अनेक किल्ले बघा. ओ चप्पल खाली काढा, हॅलो या. महाराजांचे किल्ले 48 बांधले. टोटल स्वराज्यात किल्ले 396 होते. तुम्ही सगळे गडकोट फिरून बघा आणि फिरत असताना तिथे पाहत असताना आठवा, तुम्ही शिवरायांचं स्मरण आठवा. प्रत्येक गडकोटावर जावा आणि गेल्यानंतर जर पाहायला मिळतंय तर रयतेचं राज्य. पण असं कुठल्याही गडावर गेल्यानंतर तुम्ही कुठे पाहिलं का कुठल्या किल्ल्यावर छत्रपतीने आपल्यासाठी महाल बांधला? राजस्थानचे किल्ले, अनेक ठिकाणचे किल्ले बघा, त्या ठिकाणी त्या राजाने महाल बांधले, आलिशान महाल बांधले. आणि ते महाल बांधून त्या महालांचा उपयोग काय करावा त्यांनी? त्या महालातून त्याने बायका नाचवल्या आणि आपल्या राजांनी 396 किल्ल्यांच्या ताकदीवरती या महाराष्ट्रातील बायका वाचवल्या. अशा राजाची राजधानी होती. इतिहास वाचताना कधी तुम्ही वाचलं का? शिवछत्रपतींच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचवली गेली? त्यांच्या राज्यामध्ये परस्त्रीला मातेचा दर्जा दिला जायचा. असा चारित्र्य संपन्न राजाचा महाल त्या काळात इथे होता. हा मधला मोकळा ओरांचा. कारण या घराच्या 32 फूट उंचीच्या ज्या इमारती होत्या, इमारतीतून जाण्यासाठी पाण्याचे आउटलेट आहेत, ते आता चॉकअप झालेत बघा. ही त्या काळाची स्वयंपाक खोली आहे बघा. आणि वाड्याच्या बाजूला ज्या भिंती आहेत ना, त्या भिंतीला जे जोडक आहेत त्या काळचे टेहळणीचे बुरुज आहेत. आता पलीकडे जाऊन खाली काही बरेचसे पॉइंट्स आहेत त्या साईडला. तलाव, मनोरे, हवा महल, खलबतखाना ते समोर तुम्हाला दाखवतो. आणि इथं काय आहे बघा, 2 मनोरे दिसतात का तुम्हाला? हे आज 2च मजल्याचे आहेत. त्या काळामध्ये हे मनोरे असे 7 मजली उंच होते. ते त्या काळचे हवा महल. हवा महल म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या त्यापूर्वी थंडगार हवा खाण्यासाठी त्या मनोऱ्यांच्या आतमध्ये बसत असायच्या. एकावर एक 7 मजली उंच होते. काय सुंदर वैभवशाली असतील याची कल्पना करा तुम्ही, बरोबर की नाही? पलीकडे बघा ती विटांमध्ये बांधलेली रूम दिसते का तुम्हाला? त्याला टाकसाळ खोली बोलतात. टाकसाळ म्हणजे छापखाना. शिवराई नाणी त्या ठिकाणी तयार करायची. आणि आता बघा ती समोर बघा चौकोनी आकाराची एवढी आयताकृती रूम दिसते. त्या रूमच्या त्या उजवीकडच्या कोपऱ्यातून एक रस्ता खाली गेलाय. 11 पायऱ्या त्या कोपऱ्यातून खाली गेलो का त्याच्या जमिनीच्या आतमध्ये बांधलेली एक रूम आहे. त्या रूमचं नाव आहे खलबतखाना. खलबतखाना म्हणजे गुपित चर्चा करण्याचं ठिकाण. आपण नाही बोलतो की या कानाची बातमी त्या कानाला कळू नये अशी गुप्त खलबत पूर्वी त्या खोलीत केली जायची. शिवाजी महाराजांचे गुप्त खात्याचे प्रमुख होते, ज्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक. स्वराज्याचा 3रा डोळा. बहिर्जी नाईक एक असा माणूस होता की घरात त्यांच्या स्वतःच्या बायकोला सुद्धा माहित नव्हतं की माझा नवरा शिवरायांच्या दरबारी गुप्तहेराचं काम करतोय. भिंतीलाही बहिर्जी नाईकाला 18 भाषेचं ज्ञान होतं. वेषांतर करण्यात पटाईत होता. रात्री बेरात्री दरवाजे उघडून तो गडावर येऊन शिवरायांना त्याची माहिती पोहोचवत होता. ते त्या खोलीमध्ये त्यावेळी बसून. किल्ला हा 2 मजली उंच होता. त्या काळात सगळं सागाची लाकडं, मातीची कौलं ते सगळं इंग्रजांनी अकराळ विकराळ आक्रमण पेशवे काळात झालं किल्ल्यावर. तेव्हा पूर्ण किल्ला चालला. तुम्ही जो आता तलाव बघितलात ना खाली, त्याचं नाव गंगासागर. गावात तलाव अशी चौकोनी असतात, गोल विहिरी सारखे असतात, तसं हे तलाव नाहीये. त्याला फक्त एका बाजूला तटबंदी आहे. पूर्वीच्या ज्या आर्किटेक्टांनी किल्ल्याच्या कामाला सुरुवात केली, गडावर अशा मोठ्या दगडाच्या खाणी तयार केल्या. तिथे मोठे खड्डे तयार झाले. त्यांच्या उत्तरच्या बाजूला तटबंद्या बांधल्या आणि त्याच्यामधून जो निघाला दगड ना, त्या दगडाचा वापर इथे किल्ला बांधला. याला म्हणतात एका दगडात 2 पक्षी मारले. ते मागचं बघा टोक दिसते, ते टकमक टोक दाखवतो बघा. हे ते मागे डोकं म्हणजे काय? त्याचे जे दगड निघाले ते बघा, ते शेवटचं डोंगरावरचं टोक काही एकदम शेवट आहे. ते झेंडा लावले ते रायगडाचं टकमक टोक. शेवटचं रायगडावरचं टकमक टोक, कडेलोटाची जागा. ते बघा शेवटला आहे ते बघा, ते टकमक टोक, कडेलोटाची जागा. जो कोणी चोरी लबाडी आणि फंद, ऐका, जो कोणी चोरी लबाडी आणि फंद फितुरी करेल अशा माणसाला सरळ पोत्यात भरायचे, पोत्याचं तोंड बांधायचे आणि त्या कड्यावर नेऊन त्याचा कडेलोट केला जायचा. म्हणजे ज्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची ना, आधी ऐकून घ्या त्यांचं. त्या कड्यावर कधी बघा शेवटला बघा ते लोक दिसतात का डोंगरावर, ते टकमटूक. आता शिवाजी महाराजांचा दरबार बघूया. चल 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 पुढे चल.
जय जय जय. दोस्तों ये देख सकते हो आप, शिवाजी महाराज का सिंहासन यहाँ पर था. ये देख लो. और जो ट्रिप आई है वो मेरे पापा के स्कूल की ट्रिप है. जो मतलब मेरे पापा भी वही स्कूल में शिरूर में. पापा मतलब उनके साथ भी हमारे साथ भी दोनों तरफ से चल रहा है पापा का. चलिए अभी सबका फोटोज वगैरह निकालेंगे और जाएंगे अभी अगले पॉइंट देखने के लिए. पहले मैंने बताया ना, तो वो जो मतलब आवाज़ शिवाजी महाराज की जय बोल रहे थे हम, ये किले की वो खासियत है. जो इंजीनियर जो है आर्किटेक्चर उसने बनाया था वो जो कोना है वहाँ से मतलब कुछ भी एकदम धीरे से भी बोले तो महाराज के सिंहासन तक वो आवाज़ आता था. इतना भी धीरे बोले तो वहाँ से यहाँ तक आवाज़ आता था. तो हो चुका है फोटो भी, जॉय का भी दर्शन हो गया. चलिए अभी आगे का बताता हूँ आपको हिस्ट्री. समस्तक झाल्या. ही आहे महाराजांच्या सिंहासनाची जागा आणि त्यांचा पूर्ण दरबार आहे बघा. 352 वर्षापूर्वी जो आपल्या राजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला तो या ठिकाणी झाला बघा. या ठिकाणी ना शिवाजी राजांचं पूर्वी 32 मन सोन्याचं सिंहासन होतं या ठिकाणी. 32 मन. 1 मन म्हणजे किती किलो माहितीये का? 40 किलो. मग 32 मनाचं वजन करा. 1280 किलोचं सोन्याचं सिंहासन महाराजांचं या ठिकाणी होतं. आज ते इथे नाहीये, मुघल घेऊन गेले. आणि त्या सिंहासनाची आठवण म्हणून ही महाराष्ट्र शासनाने पंचधातूची मेघडंबरी तयार केलेली आहे. हा त्यांचा दरबार. या दरबारात त्या काळात 5000 लोक बसायचे. तर हा इथे दरबार पूर्ण बंदिस्त मंडप होता. समोरच्या गेटने बघावं तुम्ही, जर का बॉम्बेचा गेट ऑफ इंडिया आणि दिल्लीचा जर का इंडिया गेट पाहिलात ना, इंडिया गेटचं प्रतीक याला नगारखाना म्हणतात. 52 फूट उंची, 40 फूट रुंदी. मध्ये बघा खिडकी दिसते, नगरवादक बसायचे. जसे इथे कार्यक्रम चालले तसे ते नगरवादन करायचे. शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावर झाला तो या ठिकाणी गागा भट्टाने केला, काशीवरून आलेला. शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख होती 6 जून 1674. राज्याभिषेकाच्या दिवशी या दरवाजाच्या समोर 2 हत्ती सजून वेगळे. प्रश्न असा आहे की गडावर जर का 2 पायाचा माणूस सुरक्षितपणे येऊ शकत नाही, मग गडावर हत्ती कसे आले? अभ्यासकांचं मत आहे गडावर हत्ती असे आणले ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाच्या बांधकामाला सुरुवात केली ना, त्याच वेळी हत्तीची छोटी पिल्ल पालखीत आणून इथे पालन पोषण केलं होतं. हा रायगडावरचा दरबार आहे. आता पुढे जाऊया राजमार्गाने. किल्ल्यावरचं आठवतं का मॅडम? ते मस्जिद सारखं मंदिर दिसतं. सोडून निघून गेले होते आम्हाला. मस्जिद सारखं मंदिर दिसतं. ते महादेवाचं मंदिर आहे. महादेव पिंड आहे त्या मंदिरामध्ये. तिकडे जायचं का आपल्याला? कारण मेन तिला पाहिला शिवाजी महाराज देवळाकडे जाताना घोड्यावर बसून याच रस्त्याने या वाटेने त्या मंदिरात जायची. हा राजमार्ग आहे बघा. समोर बघा जे तुम्हाला दूरवर पसरलं दुतर्फा बांधकाम दिसतं ना, हे गडावरची पूर्वीची बाजारपेठ, शॉपिंग सेंटर, सुपर मार्केट, बिग बाजार असं म्हणतात. याची लांबी सरळ 800 फुटाची लांबी आणि रुंदी 40 फुटाची आहे. पूर्वीची जी लोक होती ना ती रुबाबदार घोड्यावर बसून बाजार खरेदी करायच्या. घोड्याच्या उंचीची ती बाजारपेठ. अलीकडचं जे मोकळं मैदान दिसतं बघा, हे गडावरचं होळीचं मैदान. शिमग्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये पहिली मानाची होळी इथे पेटवली जायची आणि नंतर किल्ल्याच्या आसपासच्या गावातून होळ्या पेटायच्या. गडावर पायऱ्याने येणारे लोक इथे वर येतात. ते बघा ते पोल दिसतो का इथे. आता या बाजारपेठेतून सरळ लोक त्या मंदिराकडे जातात. हा अंतर आहे ना 1 किलोमीटरचं अंतर आहे. ते मंदिर बघा लांबून पाहिलं तर कसं वाटतंय? एका मशिदी सारखं वाटतंय, पण ते मशीद नसून ते रायगडावरचं महादेवाचं मंदिर आहे. आणि ते मंदिर मुद्दाम तसं तयार केलं. आणि ते जर मंदिर त्या काळात मुघल सरदारांनी लांबून कुठून पाहिलं ना तर त्यांना ते मशीद असं वाटावं. तिथून ते नतमस्तक व्हावेत, येऊन तोडू नयेत, अशा प्रकारे त्या मंदिराचा आकार साईडने मशिदीसारखा केला.
मंदिराच्या पुढे बघा ते पांढऱ्या कलरचं घुमट शिवाजी महाराजांची समाधी आहे. शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर जो महाराजांना अग्नी दिला तो तिथे दिला, तिथे समाधी आहे. मंदिर समाधी फिरून आलं का तिथेच मध्ये गेट आणि त्या गेटच्या पायरीवर एक नाव आहे. तुम्ही जात असेल तर तुम्ही जाऊन येऊ शकता, ज्यांना शक्य नाही त्यांनी इथे बसा. मग येताना इथून रोपवेला तुम्ही या. त्या पायरीवर लिहिलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. कोणाचं नाव? हिरोजी इंदुलकर. तुम्ही हिस्ट्री वाचली असेल की ज्याने शहाजहानचा ताजमहाल बांधला त्या कलाकाराने अशी कलाकृती पुन्हा तयार करू नये काय केले, त्याचे हात तोडले. पण ज्याने 14 वर्ष आपलं आयुष्य रायगडासाठी वेचलं त्या हिरोजी इंदुलकरांच्या नावाची पाठी त्या मंदिराच्या पायरीवर आहे. म्हणजे अशी लोक आणि अशी माणसं या स्वराज्यामध्ये एकत्रित जन्माला आले ना, पण इतक्या कमी वयामध्ये ते शिवरायांना स्वराज्याचं स्वराज्य करतात. कोणामुळे? अशा लोकांमुळे. म्हणून तुम्हाला एक शेर सांगतो की अंधार पडला पाहत एक दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राला नव्हे तर या संपूर्ण देशाला पुन्हा एकदा तो जिजाऊंचा शिवा पाहिजे. माझी माहिती संपूर्ण बघा. रोपवेला तुम्हाला तिथे बसण्यापेक्षा ज्यांना शक्य आहे ते मंदिरात जाऊन येऊ शकतील, ज्यांना शक्य नाही त्यांनी इथे बसा आणि परत तिथून परत रिटर्न तुम्ही आला का इथून खाली रोपवेला 15 ते 20 मिनिटात रोपवेला येतो. चला कोणाला जायचं? हे टकमक टोक बघा आणि हे बघा आणि या इथं बसते. टकमक टोक काय जवळ आहे का? नाही ते लांब आहे. तिथे जाऊ. दोस्तों ये उस टाइम की बाजार पेट है. मतलब ये इतना ऊंचा इसलिए है क्योंकि यहाँ मतलब घोड़ों से ही मतलब सब खरीदी करते थे. और ये शिवाजी महाराज की एक मूर्ति यहाँ पर है. और अभी अपन जा रहे हैं वो महादेव मंदिर के दर्शन के लिए. तो चलिए चलते हैं. तो ये मंदिर है दोस्तों महादेव जी का. ये इधर सनसेट देख सकते हो आप. और वो वहाँ पे जो थोड़ी देर पहले थे हम, ये आप तो महाराज का सिंहासन है. तो चलिए अभी मंदिर के और मंदिर है दोस्तों ये. त्याची टोपी तुम्ही नका घालू. और शिवाजी महाराज की समाधि भी इधर ही. ये शिवलिंग है दोस्तों. तो चलिए दोस्तों अभी समाधि बताता हूँ आपको. शिवाजी महाराज की ये समाधि. हाँ एक मिनट देख लो. इधर भी कुछ तो भी चालू है बनाना. ये देखो. और ये शिवाजी महाराज का ये प्यारा कुत्ता था वाघ्या बोलते. वाघ्या बोले तो मराठी में शेर को वाघ बोलते. और ये दोस्तों जन्म सांग. 19 फेब्रुवारी 1630. खरंच अभ्यास करतो.